गणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत् पादपङ्कजस्मरणं वासरमणि रिवतमसान्नाशयति विघ्नम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वरु सर्वही माझा सद्गुरु। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जे। श्रीराम शरणं समस्त जगतां रामं विना का गति। रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः। रामात्र्यस्यति काल भीम भुजगो रामस्य सर्वं वशे। रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामत्वमेवाश्रयम्। सकलभुवनमध्ये निरविशेषं निरीहं विधिहरिहरभेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम्। जनन मरण भीतिभ्रंश सच्चित्स्वरूपं सकल भुवन बीजं ब्रह्मचैतन्यमीडे। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे
राम भक्ति प्रियं सदा रामानंदं पूर्ण ब्रह्म सनातनं श्री प्रह्लाद ब्रह्मनिष्ठ गुरुभक्ति परायणं शिष्योद्धारे सुनिष्णा वंदेहं ब्रह्मसं सर्वांनी म्हणा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे अखिलविशेषापहरणेन्दापत्रयोर्मूलनं रम्या श्रीमद् भागवत कथा प्रस्तूयते श्रोतावक्ता च श्री सद्गुरु सीताराम चंद्रा सद्गुरुनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णाच्या आस्वादनीय कथेमध्ये कथा श्रवणाचा लाभ घेण्यासाठी या कथा गंगेमध्ये सुस्नात होण्यासाठी आलेल्या सर्व आपल्या भाविक भक्तांच्या चरणाशी नतमस्तक होतो। कार्यक्रमाची सगळी आयोजक मंडळी सगळ्यांच्या चरणी विशेष नमस्कार। माझे तिन्ही साथीदार सुंदर अशी ध्वनी व्यवस्था ज्यांनी दिलेली आहे आपले साऊंड व्यवस्थेचे दादा, आणि ही कथा संपल्यानंतरही आपल्याला कधीही वाटलं की हा 7 दिवस साजरा केलेला आनंद आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायचा आहे, त्याचीही व्यवस्था आयोजकांनी केलेली आहे। यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही कथा जे प्रसारित करत आहेत असे माझा कीर्तनकार या यूट्यूब चॅनलचे सर्वा श्री उमेशजी भुसारे, या भव्य आणि दिव्य सोहळ्यासाठी जे कळत नकळत श्रमदान योगदान करत आहे अशा प्रत्येकाला व्यक्तिगत असा विशेष नमस्कार करतो। त्याचं कारण आहे, जो भगवत कार्यासाठी झटतो ना त्याला साधू म्हटलेलं आहे। माझे गुरुजी सांगतात, श्रीमद भागवताच्या मंडपामध्ये कोणाची पडलेली वस्तू जरी तुम्ही उचलून त्याच्या हातात दिली तरी ती कृष्णाची सेवा आहे म्हणाली, त्या व्यक्तीची नाही। मग विचार करा, इथे येऊन जर आपण चटाया टाकायला मदत केली असेल तर ती किती मोठी सेवा आहे। आपण वाढू लागला असेल तर किती मोठी सेवा आहे। पांडवांच्या यज्ञामध्ये प्रत्यक्ष गोपाल कृष्णाला पत्रावळी उचलायला आनंद वाटला तर आपलं काय। आणि मी तर म्हणतो सगळ्या खामगावकरांनी या अलौकिक कथेमध्ये खारीचा तरी वाटा उचलला पाहिजे। कशासाठी? प्रभू रामचंद्रांना ज्या वेळेला समुद्र पार करून लंकेत जायचं होतं, सागरी सेतू बांधल्यावर खारुताई एवढले दगड नेत होती। मारुती रायानं विचारलं, अगं मी एवढाले पर्वत आणून टाकायला लागलो, तुझ्या एवढूशा दगडाने काय होणार आहे? ती म्हणाली, बाबा होणार काही नाही मला माहिती आहे, पण 2 डोंगरांच्या मध्ये जर एवढी एवढी खिंड पडली असेल ना, मी तिथे जाऊन दगड टाकते, माझ्या रामाला ठेस लागणार नाही। खारीचं काम तर आपण करू शकतो। एक खार जर रामायणात अजरामर होऊ शकते
तर या एवढ्या भव्य दिव्य सोहळ्यात आपण खारीचा वाटा उचलला तर आपलं नाव कुठेतरी होईल. भगवंताच्या कथेचं वैशिष्ट्यच हे महाराज. इथे जो जो येतो ना पावनच होऊन जातो. म्हणून कथा किती अलौकिक आहे. कथेचं महत्व काय आहे. तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये इतकं सुंदर हा अभंग समजला ना, कथेचं महात्म्य. आजपर्यंत कथेकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय म्हणाले तुकाराम महाराज. कथा दुःख हारी कथा सुख करी, कथा दुःख हारी कथा सुख करी. क्या बात है. हारी कथा सुख करी, कथा दुःख हारी कथा दुःख करी. कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची. कथा पापनाशी उद्धरिले दोषी, कथा पापनाशी उद्धरिले दोषी. कथा पापनाशी उद्धरिले दोषी. कथा पापनाची उद्धरिले दोषी, कथा पापनाची उद्धरिले दोषी, कथा पापनाची उद्धरिले दोषी. समाधी कथेसी मूढ जना, समाधी कथेसी मूढ जना. कथा पाप नाशी उद्धरिले दोषी, कथा पाप नाशी उद्धरिले दोषी. कथा पाप नाशी उद्धरिले दोषी. कथा पापनाची उद्धरिले दोषी, कथा पापनाची उद्धरिले दोषी, कथा पापनाची उद्धरिले दोषी. तुका म्हणे कथा. बघा सर्वेंद्रियांचे कान करून ऐका. काय म्हणाले तुकाराम महाराज. तुका म्हणे कथा देवाचे ही ध्यान. तुका म्हणे कथा देवाचे ही ध्यान. देवाची ध्यान देवाची ध्यान. समाधी लावून काय करतो देव कथेमध्ये. समाधी लावून उभा तेथे, समाधी लावून उभा तेथे. कथा पापनाशी उद्धरिले दोषी, कथा पापनाशी उद्धरिले दोषी. कथा पापनाशी उद्धरिले 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 दोषी. मला सांगा तुकाराम महाराज खोटं लिहितील का. तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतला अभंग आपण आता ऐकला. आमचे तुकाराम महाराज खोटं लिहितील का. पण आमचं कसं झालंय, आमच्या संतांवर विश्वास नाही विरला. घरात आईबाप काय सांगतात याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. शेजारचा आम्हाला काय सांगतो याच्याशी जास्त घेणं देणं. तशी अवस्था. आपलं सोडून दिले आपण आपले संत, लोकांच्या नादी लागायला लागलो. प्रचंड आपल्या संत परंपरेवर विश्वास साधकाचा पहिले असला पाहिजे.
जुने कीर्तनकार फार सुंदर उदाहरण द्यायचे. ते म्हणाले एक शहराची गल्ली होती. त्या शहरात काय आहे, लवकर लोक आपली दारं लावून घेतात, झोपी जातात. 9 वाजताच वाटतं रात्री 1-1:30 वाजला की काय. सगळी लोक झोपली आणि रात्री 1-1:30च्या सुमारास चोर घुसले त्या गल्लीमध्ये. आणि एका कुत्रा त्या गल्लीमध्ये असायचा फिरणारा. त्या कुत्र्याने म्हणे तो चोर पाहिले आणि भुकायला लागला. बरं, कुत्र्याचं भुंकणं, तो साधा माणूस गाडीवर चालला तर कुत्रे त्याला रात्रीच्या वेळेला नीट जाऊ देत नाही. तो चोर होते, भिंतीवर चढत होते, प्रयत्न करत होते घरात घुसण्याचा. तो कुत्रा एवढा भुकला की गल्लीतला एका दुसऱ्या कुत्र्याला वाटतं हा का भुकतोय म्हणून तो तिथे आला. 2 जण भुकायला लागले. कुत्र्याच्या भुंकण्याने एखाद्याची झोप मोडली तर आपण पकडली जाऊ, पोलीस आपल्याला घेऊन जातील, म्हणून ते चोर तिथून पळून गेले. कुत्रे मात्र त्यांच्या मागे असे काही लागलेले. कुत्र्याचं भुंकणं चालूच. 2 कुत्रे का भुंकतात म्हणून शेजारच्या गल्लीतले 2 कुत्रे तिथे आले. चोर पळून गेलेले बरं का, पण 4 कुत्र्यांनी मिळून भुकायला चालू केलं. 4 कुत्रे का भुकतायत म्हणून पलीकडच्या गल्लीतले 5-6 कुत्रे त्यांना जॉईन झाले आणि इतके भुकायला लागले की लोकांच्या झोपा मोडायला लागल्या. पण लोक जमा होईपर्यंत हे 15-20 कुत्रे एका ठिकाणी गोळा झाले आणि भुकायला लागले. चोर कधीच निघून गेले. चोर किती कुत्र्यांना पाहिले होते, बाकीच्या कुत्रे का भुकतात. मग एक कुत्रा जर दुसऱ्या कुत्र्यावर एवढा विश्वास ठेवू शकतो, एक कुत्रा जर एका कुत्र्यावर एवढा, ज्याने फक्त हा भुकतोय ना, माझ्या जमातीचा आहे ना, मग मी विश्वास ठेवला पाहिजे. अरे आपल्या जमातीवर जरा विश्वास ठेवायला शिका. अरे ज्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं अशी तुकोबाराय कथेबद्दल का खोटं बोलतील. काय म्हणाले महाराज, अरे पहिले कथा काय करते तुमच्या आयुष्यात, मोक्ष भिक्ष बाजूला राहू द्या, कथा दुःख हरी. अरे त्याच्यासाठी तरी कथेची हात वर करून सांगा, महाराज मला कथेची गरज नाही, माझ्या आयुष्यात काही दुःख नाही. कथा दुःख हरी, कथा सुख करी, कथा याची बरी विठोबाची. कोणाची कथा बरी आहे म्हणाले, माझ्या पांडुरंगाची कथा. पण आपलं कसं झालंय, आपल्याला ह्याच्या त्याच्या व्यथा ऐकायला वेळ आहे, पण भगवंताची गोड कथा ऐकण्यासाठी आपल्याला वेळ काढावा असं वाटत नाही. काय म्हणाले महाराज, अरे कथा पाप नाशी उद्धरिले दोषी. आपण धुंदुककारीचं उदाहरण बघून आलो, ज्ञान वैराग्याचं उदाहरण बघून आलो. अहो हे सोडून द्या, समाधी कथेसी मूढजना, मूर्खातला मूर्ख, मंदातला मंद जरी माणूस येऊन बसला त्याला सुद्धा समाधी अवस्थेला नेऊन घालण्याची ताकद कथेमध्ये आहे. समाधी कथेसी मूढजना. खूप मोठा अभंग आहे. कथा जप स्थान, कथा अनुष्ठान, भरपूर मोठा अभंग आहे. काय काय करते कथा, पण शेवटचं कडवं महत्वाचं आहे. महाराज त्यांचा अनुभव सांगतात. तुका म्हणे कथा, तुका म्हणे म्हणजे काय असतं. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला, हे ओळखू येतं ना आपल्याला. एका मित्राला विचारलं, काका मी म्हटलं का रे हे असं रामदास म्हणे, नामा म्हणे, एका जनार्दनी, तुका म्हणे, कशासाठी लिहित असतील संत. त्यानं फार मिश्किल उत्तर दिलं मला. म्हणे त्यांच्यातल्या त्यांच्यात भांडणं होऊ नये, हा अभंग माझा आणि तो अभंग तुझा. तुझ्या मेंदूचा एक फोटो काढून दे म्हणलं, घरात लावतो मी. तो त्यांचा अनुभव आहे, संतांचा स्वभाव आहे. संत मनाने बोलत नाही, आधी केले मग सांगितले, हा संतांचा स्वभाव आहे. तुकाराम महाराज म्हणाले, मी अनुभवाने सांगतोय. तुका म्हणे कथा देवाचीही ध्यान. अरे तुम्ही आम्ही ध्यान करतो सोडून द्या, पण देवही ज्या ठिकाणी ध्यानाला बसतो, कुठे बसतो तो कथेत ध्यानाला बसतो. बसत नाही म्हणाले कथेत. देवाला कथा किती प्रिय आहे, बसत सुद्धा नाही, समाधी लावून उभा तेथे. देव त्याच्या कथेमध्ये येऊन उभा राहतो, त्याला त्याची कथा गोड आहे. आणि असं जर नसतं तर कशासाठी घडला असतो. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग.
नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव अहो नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये त्याला जर त्याची कथा प्रिय नसती तर नामदेवाच्या कीर्तनात कशासाठी आला असता त्याला जर त्याची कथा प्रिय नसती तर एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष स्वतःच्याच कीर्तनात टाळ घेऊन तो कशासाठी उभा राहिला असता त्याला त्याची कथा प्रिय त्याला त्याची कथा नाही ऐका वाटत माझा भक्त माझ्यावर किती प्रेम करतो किती आपली सगळी घरातली कामं सोडून माझा भक्त इथं येऊन बसला माझी कथा ऐकायला म्हणून तो त्याची दखल घ्यायसाठी इथं येऊन बसतो हे देवाचंही ध्यान आहे कथेचं मंगलाचरण सुरू झालं ना आपण अनुभव घेऊन पहा प्रत्यक्ष भगवान समाधी लावून इथे उभे राहतात मग आपलं कर्तव्य काय उरतो कथेच्या आधी मंगलाचरणाच्या आधी येऊन बसायला पाहिजे की एकदा देवाचं ध्यान सुरू झाल्यावर आपलं येणं कसं वाटतं कथेचं महात्म्य आपल्याला प्रसंगानुसार रोज पाहायचंच काल आपण पाहिलं श्रीमद भागवताचं महात्म्य श्रीमद भागवताचे वक्ते वैराग्य मेरुमणी शुकाचार्यांचा जन्म बघितला शुकाचार्याने त्यांनी भागवताचं रसग्रहण केलं ही कथा आपण काल पाहिली शापाने दग्ध झालेला राजा परीक्षिती पावनगंगेच्या तीरावरती आलेला आहे आणि सद्गुरूंची कृपा जीवनामध्ये मिळवायची आहे कधी मिळतात सद्गुरू काल पाहिला आपण सत्कर्म परिपाकांते सद्गुरू ही लादायची गोष्ट नाही लाभायची गोष्ट आहे आपण म्हणतो सहज मी हा गुरु केला तो गुरु केला गुरु करायची गोष्ट नाही गुरु लाभायची गोष्ट आहे आपण ढीक त्यांच्याकडे जाऊ हो हे माझे गुरु खूपदा म्हणू पण आयुष्यात एकदा तरी असा प्रसंग यावा की आपल्या गुरूंनी म्हणावं अरे हा माझा आहे जीवनाची इति कर्तव्यता इथं पूर्ण होते की माझ्या आराध्य देवतेने माझ्या सद्गुरूंनी मला आपलं म्हटलं पाहिजे प्रचंड प्रेम असलं पाहिजे आपल्या सद्गुरूंवर आपलं गुरु थोर की थोर देव म्हणावा नमस्कार आधी कुणासी करावा प्रश्न आहे पण सद्गुरूंशिवाय काही नाही महाराज शुकदेवांना पाहिल्याबरोबर अष्ट सात्विक भाव जागृत झाले परीक्षितीचे बघा आपण तुमची ज्यांचे गुरु सध्या देहामध्ये आहेत अशा प्रत्येकाने अनुभव घेऊन पहा आपल्या सद्गुरूंची ना आपली पहिली भेट झाली खरा साधक अवस्थेचा जर भक्त असेल ना अष्ट सात्विक भाव जागृतच झाले पाहिजे अहो पादुका रूपाने जरी आपले महाराज आपल्या घरी आले महाराजांना आपल्या गुरु महाराजांना पाहून आपले डोळे ओले झाले पाहिजे महाराज सद्गुरूंना शिष्यांची खऱ्या सद्गुरूंना काही गरज नसते आपल्याला त्यांची गरज आहे उदंड भक्त तुम्हा आम्हा कोण पुसे आम्हाला कोण विचारणार आहे महाराज प्रार्थना करतोय परीक्षिती राजा महाराज माझ्याकडून अपराध झाला संतांचा अवमान घडला कलीने माझ्या बुद्धीचा ताबा घेतला या जगातलं सगळ्यात मोठं पाप संतांचा अवमान आहे आपल्याला प्रसंगानुरूप बघायचंय संतांनी दिलेला शाप प्रसंगी भगवान गोपाल कृष्णाच्या कुळाला भोगावा लागला संतांचा शाप खोटा करण्याची ताकद देवातही नाही देव ते करत नाही का संतांचं तपोबल असं आहे तुम्हाला व्यावहारिक भाषेमध्ये सांगू का संतांची ताकद काय एवढी आहे आपण कोटी कोटी रुपयाचे जर FD बँकेमध्ये ठेवून दिले त्याला हातच लावला नाही आणि बँकेत गेलो तर मॅनेजरला कमरेतून वाकून नमस्कार घालावा लागतो की नाही आपल्याला चहा सोडा नाश्ता सुद्धा विचारतील संतांचं असं आहे हो एवढी उपासना करून ठेवली आहे ना बरं त्याच्या बदल्यात एक दाना मागत नाहीत कधी भगवंताला
संतांची ताकद कमी नाहीये. करी वृत्ती जो संत तो संत जाना, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाना. जीवनामध्ये आपल्या संत सद्गुरू जर आले नसतील ना, जगण्याला अर्थ नाही. ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणालेले आहेत की संत सद्गुरूंशिवाय जगणं म्हणजे अशा व्यक्तीच्या जगण्यात आणि बैलाच्या जगण्यामध्ये काही फरक नाही म्हणा. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. एकदा तरी आयुष्यात संत आले पाहिजे. परीक्षितीच्या आयुष्यात आज तो योग आलेला आहे. परीक्षितीला वाटतं अहो एवढा अलौकिक महात्मा माझ्या जीवनात आलाय. बरं, शुकदेवांचं एक वैशिष्ट्य आहे. शुकदेव एका ठिकाणी किती वेळ थांबतात? गायीची धार काढायला जेवढा वेळ लागतो ना एका वेळेस, तेवढाच वेळ शुकदेव एका ठिकाणी बसतात. विधेयी आहेत ते. प्रार्थना केली, पायावर साष्टांगम प्रणिपत्यतम, साष्टांग नमस्कार केला परीक्षितीने शुकदेवांना. आणि प्रार्थना काय केली महाराज? असे पातकी दीन मी स्वामी राया, पदी पातलो सिद्ध भाव उद्धराया, नसे अन्यत्राता जगिया दिनाला, समर्था तुझ्या वीण प्रार्थू कुणाला. सद्गुरुनाथ महाराज की. कधीतरी सद्गुरूंना म्हणा, कधीतरी बसाव सद्गुरूंसमोर. महाराज असे हे पातकी दीन मी स्वामी राया. सद्गुरू काय नुसते असे हे माझे गुरु आहेत, घरात फोटो लावला, गुरुपौर्णिमेला गेलो, एवढ्यापुरते गुरु नसतात. पदी पातलो सिद्ध भाव उद्धराया. महाराज आता माझ्या हातात काही राहिलं नाही. नसे अन्यत्राता जगिया दिनाला, तुमच्याशिवाय कोणी नाही हो. समर्था तुझ्यावी प्रार्थू कुणाला. महाराज तुम्ही माझा उद्धार नाही केला तर कोणाकडेच कोण. म्हणून आपल्या मेहकरच्या बाबाजी मेरेकरांनी रामानंद महाराजांचं जे अष्टक लिहिलं ना, त्याच्यातला जो मुख्य श्लोक लिहिला, आपल्या सद्गुरूंवर प्रेम कसं असावं. महाराज माझ्या आयुष्यात कसे धावून या. झरी चरी वनी धेनू, आठवी वत्स नित्य, जननी करीत कामी, बालका पासी चित्त. आई किती कामात असली ना, तिचं अर्ध नाही सगळं लक्ष कुठे असतं. भाजी चिरता चिरता ती तिचं बोट कापू देईल, पण लक्ष पाळण्याकडे असतं. महाराज मी लेकरू आहे ना तुमचं, तुम्हीच नाही सांभाळलं तर कोण सांभाळेल मला. हरऊ रुष्टे गुरुस्त्राता, गुरु रुष्टे न कश्चना. माणसाने एक वेळ देव आपल्यावर रुसला तर चालेल, पण गुरु रुसता कामा नाही. कारण गुरु जो लघु नाही त्याला गुरु म्हटलेलं आहे ना. सद्गुरूंची कृपा मिळवा. भागवत पहिल्या दिवशी बसून जाणीव करून देतं. परमार्थाची पहिली पायरी आहे सद्गुरूंची प्रचंड कृपा मिळवणे. महाराज अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तुमच्याशिवाय कोणी नाही. आता काय झालं राजा? महाराज संतांचा अवमान घडला. मला शृंगींनी श्राप दिलाय. काय? तक्षक सप्तमे हनी, 7व्या दिवशी नाग चावेल. महाराज माझ्या हातात 7च दिवस शिल्लक होते, त्यातलाही एक संपून गेला. माझ्या हातात 7च दिवस होते, त्यातलाही एक संपून गेला. महाराज माझा मृत्यू, मला असं नाही मरायचं महाराज. मला राजा शांत बस, घाबरू नको. मी आलोय ना, मी आलोय ना आता. महाराज माझ्याकडे 7च दिवस राहिले.
रडू नको म्हणालो ना, शांत बस. अरे तुझ्याकडे 7च नाही, अजून 7 दिवस बाकी आहे. संतांचा दृष्टिकोन काय असतो? 7च? अरे 7 दिवस आहेत. अरे 7 दिवसाचं काय सांगतो? रामाच्या कुळामधला तो राजा कोण? खटवांग नावाचा राजा. त्याने काय केलं? 1 तास उरला खटवांग राजास. त्याच्याकडे 1 तास उरला होता मृत्यूला, तरी त्याने मोक्ष मिळवून घेतला. तुझ्याकडे 7 दिवस आहेत. अरे अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची तुझ्यावर कृपा आहे बाबा. मी काय उगाच आलोय का? मला कोणी पाठवलंय? कृष्णं वंदे जगद्गुरु. तुझा वशिला, माणसाने वशिला अशा माणसाचा लावावा ना की पुन्हा दुसऱ्याचा वशिला घ्यायचं कामच पडू नये. तुझा वशिला कृष्णानं लावलाय. बस राजा. अरे मोक्षाचं रहस्य फार छोट आहे, गूढ आहे, पण तुला फार कमी शब्दात सांगतो. काय? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे त्याच्या सुखा पार नाही. भगवद्गीतेमध्ये भगवंताने काय सांगितलंय? अंतकालेच मामैव स्मरण मुक्त्या कलेवरम. जो अंतकाळी माझं नाव घेईल ना, मी त्याला मुक्त करायला सज्ज आहे. मी बांधीलय. करा महाराजांनी तर त्याच्या तुका म्हणे त्याच्या सुखा पार नाही. अंतकाळी भगवंताचं नाव आलं पाहिजे राजा मुखाला, असं सांगितलं की लोक म्हणतात महाराज निश्चित ना, भागवतात असंच सांगितलंय ना. हो, मग एकदम मरताना भजन करू, जन्मभर आता बाकीचे कामं करून घेतो. सोपं आहे का? मरणाची अवस्था काल आपण ऐकून आलो. मरताना इतकं सहज भगवंताचं नाव मुखाला येईल? अहो यमपाश दिसायला लागतात. जन्मभर आपण कोणाकोणाला फसवलंय, कोणाकोणाशी खोटं वागलोय, कोणाकोणाचं काय काय खाल्लंय, सगळं डोळ्यासमोरून जायला लागतं. ते ती माणसं डोळ्यासमोरून जायला लागतात. आपण केलेलं पाप आपल्या डोळ्यासमोर उभं असतं, बाजूला यम उभा असतो. अशा वेळेला देव आठवायला आपण एवढे पुण्यवान आहोत का? मग याचा अर्थ अंतकाळी भगवंताचं नाम मुखाला येत नाही का? येतं, पण त्यासाठी जन्मभराचा सराव असावा लागतो. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. काहीतरी पूर्वजन्माचं सुकृत आहे, आई वडिलांची पुण्याई आहे, म्हणून भागवताच्या मंडपात येऊन बसावं वाटतं ना. नाही तर टीव्ही वरती किती छान छान कार्यक्रम चालू असतात, पण ते सोडून भागवत ऐकायला यायचं. काहीतरी पुण्याई असली पाहिजे की नाही मला सांगा. आणि अंतकाळी भगवंताचं नाम मुखाला येण्यासाठी जन्मभराचा सराव असावा लागतो. राजा 5 वेळेला छान भजन कर, तुझं मन स्थिर कर. आपण मग मी तुला अलौकिक असं भगवंताने जे गूढ तत्वज्ञान माझ्यापर्यंत माझ्या पदरात टाकलेलं आहे ते मी तुला देण्याचा प्रयत्न करतो. बरं, छान भजन कर. भजनाने ना तुझं अंतःकरण शांत होईल. राजा गोविंद हरे गोपाल हरे राधारमण गोविंद म्हणा. गोविंद हरे गोपाल. हाताने छान टाळी वाजवा. दिसताय तुम्ही, काही प्रश्न नाही. समोर दिसताय, काही प्रश्न नाही. टाळी वाजवा. गोविंद हरे गोपाल हरे राधारमण गोविंद हरे. गोपाल हरे राधारमण गोविंद हरे. गोविंद हरे
विठ्ठल कृष्ण भगवान की अलौकिक असं तत्वज्ञान सांगायला सुरू केलं. राजा, तुझ्या मनात ज्या काही शंका असतील ना बाबा, प्रत्येक शंका आता मला तू विचार, मी प्रत्येकाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. बरं, ठीक आहे महाराज. आणि कुठून सांगायला सुरुवात केली श्रोत्यांनो? भगवंताच्या पृथ्वी रचनेच्या लीलेपासून सांगायला सुरुवात केली. त्याआधी विविध प्रकारच्या उपासना पद्धती समजून सांगितलेल्या आहेत राजाला. ब्रह्मतेजाची जर कामना असेल ना, तर बृहस्पतीची उपासना करावी. संततीची कामना असेल तर प्रजापतीची उपासना करावी. 27 प्रकारच्या उपासना अशा विस्तृतपणे समजून सांगितल्या. आणि राजा, खरं पाहायला गेलं तर सृष्टीच्या मूळ रचनेपर्यंत आजपर्यंत कोणी जाऊ शकलं नाही. ज्यावेळेला विज्ञानानेही पृथ्वीच्या उत्खननामध्ये ते अणू आणि रेणू ज्याला आपण म्हणतो ते कण सापडले, त्या शास्त्रज्ञांचं मत होतं की हे पृथ्वीचे मूळ आहेत. ते अगम्य होते. शेवटी नासाच्या शास्त्रज्ञांनी त्याला नाव काय दिलं माहिती आहे? 3 पार्टिकल होते ते, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन म्हणजे निर्मिती, लक्ष द्या आता. प्रोटॉन म्हणजे सांभाळणं आणि न्यूट्रॉन म्हणजे विनाश, प्रलय. त्या तिन्ही पार्टिकलला मिळून त्यांनी गॉड पार्टिकल असं नाव दिलं. त्याच पार्टिकल, ते ज्याला पार्टिकल मानतात, पृथ्वीचं मूळ मानतात, त्याला आपण इकडे काय म्हणतो? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तिघांचं काम काय आहे? एक प्रजा उत्पन्न करतात, एक सांभाळ करतात. जनरेशन जी, ऑर्गनायझेशन ऑपरेशन ओ, आणि एक वेळ आला की डिस्ट्रॉय, GOD. सगळं इथूनच गेलेलं आहे तिकडं. उगं मनगट आणि शेंबूड पुसणाऱ्यांनी भागवत शिकवणाऱ्या ऐकणाऱ्या लोकांना नाव ठेवण्याचं काम नाही. त्यांचं जिथे सुरू होतं त्याच्या हजारो वर्ष आधीपासूनचे इतिहास आपल्या भागवत रामायणामध्ये आहे. म्हणजे नामदेव महाराजांचा तर एवढा विश्वास आहे की महाराज म्हणाले, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पंढरपूर म्हणजे काय? त्या शहराचं वर्णन आहे का? नाही, माझा अनंत कोटी ब्रह्मांड नायक तेव्हापासून आहे. पण व्यासांनी उल्लेख केलेला आहे, नेती नेती, पृथ्वीच्या मूळ उत्पत्तीपर्यंत कोणी जाऊ शकलेलं नाही. पण सांगितलेलं आहे की हा तप्त अग्नीचा गोळा असावा. पृथ्वीच्या आकाराचा अग्नीचा गोळा होता. विराट नारायणाला जो निर्गुण रूपात होता, ज्याला निर्गुण स्वरूप आपण म्हणतो, दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे, निर्गुणाशी कैसी स्थिती, परी हे बोलण्याची रीती. निर्गुणाची स्थिती काही कोणी सांगू शकतं का? पण आपण एक ढोबळ मनाने, जसा गणितामध्ये उत्तर मिळेपर्यंत तो एक्स मानावा लागतो की नाही, तसं ते निर्गुणाला सगुण करून ठेवलं. 5 तास कथा ऐकायची तर न झोपता ऐकता येत नाही आपल्याला. आणि निर्गुणाची उपासना जर मी तुम्हाला सांगायला लागलो तर एवढ्या संख्येने याल का तुम्ही? आपल्याला असं वाटतं, महाराज हे काय भागवत आहे का? जरा दाढीला वेणी बांधली म्हणून सांगा ना, मग जरा बरं वाटतं. आहे दाढी आहे, वेणी आहे, वेळ आल्यावर सगळं आहे. आणि प्रत्येक अवयवाच्या देवता सांगितलेल्या आहेत. आपल्या टाळूची देवता वरुण देवता सांगितलेली आहे. तिचं कार्य सांगितलं की ती चव जी देते आपल्याला, ग्रंथी निर्माण करणं, अशा प्रत्येक देवतेचं शरीरातलं कार्य सांगितलं. आणि या नरनारायणाने, विराट नारायणाने एक स्वरूप धारण केलेलं आहे, ज्याला आपण भगवान विष्णू रूपाने ओळखतो, नरनारायण. म्हणजे शास्त्रात असं वर्णन आहे की सगुण निर्गुणाला एकट्यात करमत नाही, निर्गुणाला आवड आहे. प्रत्येक माणसाला आवड असते की नाही?
कशाची ना कशाची. निर्गुणालाही आवड आहे. कशाची? सगुण होण्याची निर्गुणाला आवड आहे. सगुण भगवान झाल्यानंतर भगवंताला एकटं राहावंसं वाटलं नाही, म्हणून भगवंताने आपल्या नाभी कमलातून एक कमळ प्रगट केलं. ते कमळ उमललं. ही व्यवस्था कशाची होती? आता पृथ्वीची रचना करायची आहे ना, मग रचयिता असला पाहिजे. मग कोण आलं? त्वं वै चतुर्मुखो ब्रह्मा स्वर्गे लोके पितामह. कोण आलं? पितामह ब्रह्मदेव भगवान की. ब्रह्मदेव आले. चारी बाजूला जन्म झाल्याबरोबर पाहिल्यामुळे यांना 4 मुख आहेत म्हणतात. ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणः. आणि आता आपण एक ब्रह्मदेव म्हणजे काय आहे? भगवंतानं पृथ्वीच्या निर्मितीचं कार्य दिलेली एक व्यवस्था आहे, म्हणजे एक डिपार्टमेंट आहे. पण आता आपण त्याला कसा आकार दिला बाबा? पांढरी दाढी, 4 मुख, ही आपण एक रूप दिलं आहे की नाही? आपण मी सांगितलं ना, रूप दिल्याशिवाय आपल्याला तो कळत नाही. ब्रह्मदेवाला जन्म झाल्याबरोबर साऊंड ऑफ युनिवर्स ज्याला म्हणतात, ब्रह्मांडाचा आवाज. मागे एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत होता, आपण बघितला असेल. सूर्याच्या जवळच्या आवाजाची रेकॉर्डिंग केली होती, तर तो आवाज असा असा होता बघा. साऊंड ऑफ युनिवर्स काय आहे? अ उ म या सृष्टीचे बीज आहेत. शब्द ऐकू आला ब्रह्मदेवांना. काय? तपम कुरु. तप करा. कुठल्या मंत्राचं करायचं? मंत्र मिळाला. जगाच्या पाठीवरचा पहिला मंत्र कुठला मिळाला? ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. फार दिव्य मंत्र आहे. हजारो वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर डोळे उघडले, इकडे तिकडे खूप पाहिलं. अरे मी आलोय कुठून? लक्षात आलं, ज्या कमळावर मी बसलोय त्या कमळाचं केंद्रस्थान कुठं आहे? खाली खाली पाहिलं आणि तपोबल कामी आलं. नरनारायणांचं दर्शन झालेलं आहे. भगवान नारायणाला साष्टांग प्रणिपात केला. किम करो, मी काय करू? ब्रह्मदेवा, सृष्टीची रचना करा आणि तिथे माझं भजन करणारी, माझं पूजन करणारी, माझं संकीर्तन करणारी, माझं नाम गाणारी, माझी कथा ऐकणारी प्रजा उत्पन्न करा. माणसाच्या जीवनाचा देवाने ठरवलेला हेतू काय आहे बघा. आपल्या जन्माचा हेतू, आपल्याला जन्माला घालण्यामागे आपल्या आई वडिलांचे हेतू आहेत, समाजाचे हेतू आहेत. पण ज्याने आपल्याला जन्माला घातला अशा अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचा काय हेतू आहे? कशासाठी पाठवलंय त्यानं? माझं भजन करणारी, माझं पूजन करणारी, माझं चिंतन करणारी प्रजा निर्माण करा. देवा कुठे करू? पृथ्वी कशी निर्माण करू? अहो साधं घर बांधायचं असेल तर त्याचा इंजिनियर कडून नकाशा घ्यावा लागतो की नाही? मग पृथ्वी कशी होती कोणी पाहिली? प्रलय, कारण ब्रह्मदेवाचा नैमित्तिक प्रलय झाल्यानंतर सगळं विश्व नाश पावलेलं होतं. एकटे आमचे भगवान राहिलेले होते, ब्रह्मदेवही कुठे राहिले नव्हते. मी कशी निर्माण करू? वेद दिले ब्रह्मदेवाला, वेदांमध्ये सांगितली तशी पृथ्वी रचना करा. जुनी आठवा, संध्येच्या उपस्थानामध्ये तो मंत्र येतो, पूर्वकल्पयत. जुनी पृथ्वी आठवा, वेदांमध्ये कशी सांगितली ती बघा आणि तीच तशी रचना करा. देवा पण हा अग्नीचा गोळा आहे. अग्नी आहो साध्या विस्तवावर पाय पडला किती त्रास होतो. पृथ्वी आपली एवढी जी आहे ना, पूर्ण अग्नीचा गोळा होती. राहू शकलो असतो का आपण? बोला, राहू शकलो असतो? कोणीतरी हो म्हणालं नाही ना? हा,
भगवंताने पंचतत्वाचे अवतार घेतलेत. अग्नी तिथे आहे, जल आलेला आहे. भगवान एवढ्या मोठ्या पृथ्वीवर आपल्या राहण्यासाठी जागा व्हावी म्हणून तेवढ्या पृथ्वीवर भगवान पाणी होऊन आलेले आहेत. पाणी आल्यामुळे वारा आहे, आकाश तत्व निर्माण झालं, पृथ्वी तत्व परिणामतः या सगळ्यांच्या मिलनातून निर्माण झालेलं आहे. पंचमहाभूत निर्माण झाली. आणि भगवंत ब्रह्मदेवाने सृष्टीचा विस्तार व्हावा, प्रजा उत्पन्न व्हावी म्हणून पहिले 11 रुद्रांची निर्मिती केली. 11 रुद्रांची नावं क्रमाने आलेली आहेत बरं का. मन्यू, मनु, महिनस, महान, शिव, ऋतध्वज, उग्ररेता, भव, काळ, वामदेव आणि धृतव्रत नावाचे 11 रुद्र ब्रह्मदेवाच्या समोर हात जोडून उभे राहिले. महाराज काय करू? भगवंताचं भजन कीर्तन संकीर्तन करणारी प्रजा निर्माण करा. तत्पूर्वी तप करा. तप केल्याशिवाय संसाराला लागू नये. आमच्याकडे पहिला आश्रम कुठला आहे? 4 आश्रमापैकी पहिला आश्रम कुठला आहे? ब्रह्मचर्य आश्रम, मग गृहस्थ आश्रम, मग वानप्रस्थ आश्रम आणि मग संन्यास आश्रम, जो कलियुगामध्ये फार कमी आहे. पण आता कलियुगात संन्यास आश्रम कमी असल्यामुळे लोकांनी नवीन आश्रम शोधून काढला, वृद्धाश्रम. बघा कसं समाजात प्रमाण वाढतं. परिणाम असा झाला, ही मंडळी भगवंताच्या नामाला लागली आणि नामाचा प्रताप असा आहे हो. नामदेव महाराज काय म्हणालेले आहेत? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. देवा, अरे अमृतापेक्षाही तुझं नाम गोड आहे रे. एकदा भगवंताच्या नावाची गोडी लागली ना की पुन्हा माणसाला संसाराची फार आसक्ती वाटत नाही. आपण बघा, अनुभव घेऊन बघा, 4-5 तास आपण श्रीमद भागवताला येतो. एकदा घरून मंडपात येईपर्यंत घरातले विचार येतात, पण एकदा छान भजन केलं, मंगलाचरणाला डोळे झाकले ना, पुन्हा आठवत नाही घरात काय चाललंय. मग आरती झाली की भस्कन आठवतं की घरी माझी अशी पाहुणे वाट बघत होते. मी त्यांना म्हणाले होते 10च मिनिटं कथेत तोंड दाखवून येते. 10 मिनिटाचे 5 तास झाले, उन्हात करपून गेले असते उभे. बरं, गोरं असलं तर निदान सफरचंदासारखं तरी दिसतं. काळं माणूस जर उन्हात उभा राहिलं ना, कसं दिसतं माहिती का तुम्हाला? हायब्रिडच्या भाकरीसारखं दिसतं. थोडक्यात सांगायचं काय, संसाराचा इथे विसर पडतो. ह्या 11 रुद्रांनी तपश्चर्या सुरू केली. ते ब्रह्मदेवाला म्हणाले, ब्रह्मदेवा, ते संसार बिंसार करण्यापेक्षा हे छान आहे की, छान बसायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं, काही अवघड नाही, आम्ही हेच करणार. पण परिणाम असा झाला, हे चांगलं जरी असलं ना, प्रजा निर्माण होईना. प्रजा काही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 1 पादम, 2 पादम, 3 पादम, बहुपादम. 1 पायाचे, 2 पायाचे, 3 पायाचे, 4 पायाचे. पण गल्लत अशी व्हायला लागली की एखाद्याला 2 डोळे आले तर नाक 4 चेहऱ्यावर, एखाद्याला कान 3 आले तर नाकच नाही, कोणाचा हात 4 फूट उंचीचा तर एक हात 1 इंचीचा, एक पाय 2 फुटाचा, दुसरा पाय 6 फुटाचा. अशी चित्र विचित्र प्रकृतीचे अपंग प्रवृत्ती सगळी निर्माण व्हायला लागली. भगवंताने विचार केला, अरे थांबवलं पाहिजे. अशी चित्र विचित्र माणसं असून जमतील का? सांगा मला, असे माणसं असून जमणार आहे का? ब्रह्मदेवाला सांगितलं पुन्हा तपश्चर्या करायला. 3000 वर्षापर्यंत पुन्हा तपश्चर्या करून घेतली आणि मग पृथ्वीची रचना व्यवस्थित व्हायला लागलेली आहे. मग 10 पहिले 4 मानसपुत्र भगवंताचे ब्रह्मदेवाचे आलेले आहेत. कोण? ज्यांना आपण काल भेटून आलो. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार नावाचे 4 पुत्र मानस आलेले आहेत. आणि त्यानंतर मरीची, अत्री, अंगिरा, पुलत्स्य, पुलह, ऋतू, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि नारद हे निर्माण झालेले आहेत. एका अवयवापासून एक ऋषी निर्माण झालेले आहेत. पण आता यांची नावं ऐकूनच आपल्याला कळलं असेल यांनी काय संसार केलेले आहेत का? मरीची, भृगु, वशिष्ठ, नारद, संसार नाही. पुन्हा अजून 10 पुत्र, 10 ऋषी जन्माला आलेले आहेत. याच्यापैकी एक कश्यप आहे.
ज्यांची भूमी कुठली होती? आजचं काश्मीर जे आहे ना, आपलं काश्मीर, आपलं जे काश्मीर आहे, त्या काश्मीरचे हे कश्यप, म्हणून त्या भूमीला काश्मीर असं नाव पडलेलं. कश्यप ऋषी. आणि महाराज, परिणाम असा झाला, काय करावं म्हणजे आपल्याला प्रजा उत्पन्न करणारी लोक पाहिजेत, प्रजा वाढली पाहिजे, भगवंताचं नामसंकीर्तन वाढलं पाहिजे, लोक एकत्रित आले पाहिजे. हे कोणी संसारच करत नाही, प्रजा उत्पन्न व्हायची कशी? म्हणून ब्रह्मदेव विचार करत बसलेले होते. याच वेळेला काय झालं? ब्रह्मदेवाच्या अर्ध्या शरीरापासून नर उत्पन्न झाला आणि अर्ध्या शरीरापासून मादी उत्पन्न. एक स्त्री निर्माण झाली अर्ध्या शरीरापासून पुरुष उत्पन्न झाला. जो पुरुष उत्पन्न झाला ना, तो कोण आहे? मनु महाराज आणि शतरूपा राणी. त्या मनूमुळे आपल्या सर्वांना मानव, आपण त्या मनूचे वंशज असल्यामुळे आपल्याला काय म्हणतात? मानव. मानवच आहेत ना सगळे मंडपात? नाही? कोणीतरी नाही म्हणालं? आहेत ना? मनु आणि शतरूपा समोर उभे राहतात. महाराज आज्ञा. मनु शतरूपा, इतक्या वर्षापर्यंत आपण तपश्चर्या करावी पृथ्वीवर जाऊन, आणि त्यानंतर मात्र संसाराला लागून प्रजा उत्पन्न केली पाहिजे. महाराज, पृथ्वीवर जायला हरकत नाही, पण पृथ्वी कुठे आहे? आकाशगंगा नावाची जी नवग्रहांची एक व्यवस्था आहे, जिला आकाश, आपल्या विश्वगोलाला, आपल्या विश्वाला काय नाव आहे? आकाशगंगा म्हणतो आपण. बघा, इंग्लिश मध्ये तिला काय म्हणतात? मिल्की वे. मिल्की वे कसं शास्त्राच्या जवळ येतं बघा. क्षीरसागर आणि मिल्की वे शब्द जरा तपासून बघा. पृथ्वी आहे महाराज? नाही. पृथ्वी कुठे गेली होती? आधार नसलेली पृथ्वी रसातळाला गेलेली आहे, पाताळाकडे. महाराज, पृथ्वी जागेवर नाही. तुम्ही तपश्चर्या पूर्ण करा, तोपर्यंत मी पृथ्वीला वरती आणण्याची व्यवस्था करतो. ब्रह्मदेव विचार करू लागले. विचार करता करता त्यांच्या मनात इतकी चिंता केली, खूप चिंता करत होते. पण काय आहे, भगवंताने सांगूनच ठेवलेलं आहे, चिंता करू नये, चिंतन करावं. चिता चिंता समाहुक्ता बिंदुमात्र विशेषतः सजीवम दहती चिंता निर्जीवम दहती चिता. चिता आणि चिंता या शब्दांमध्ये एका अनुस्वाराचा फरक आहे म्हणाले, पण काम दोघांचं सारखंच आहे. काय? सजीवाला चिंता जाळते आणि निर्जीवाला चिता जाळते. माणसानं चिंता करू नये, चिंता केली पाहिजे. पण पुन्हा विचार केला, अरे हे काम जे मी माझं करतोय, हे का माझं नाव व्हावं म्हणून करतोय का? की पृथ्वीवर मी प्रजा उत्पन्न करेल, मग लोक माझी पूजा करतील, असा काही माझा येतो का? नाही. हे कार्य कोणाचं आहे? भगवान नारायण. त्याला काळजी आहे, त्याची पृथ्वी आहे, तो पालन करताय. असा विचार चिंतन करत असताना ब्रह्मदेवाला शिंक आली जोराची, आणि त्यातून एक छोटस पिलू बाहेर पडलं. खाली पाहतात, अरे कोण आहे हा? पाहायला गेल्याबरोबर वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळ. इतका रूप वाढवलं. कोण येथे? भगवंताने पृथ्वीला, रसातळाला गेलेल्या पृथ्वीला वरती आणण्यासाठी अवतार घेतलेला आहे. कुठला? वराह भगवान की. याच वेळेला काय झालं होतं महाराज? कश्यप ऋषी, त्यांची पत्नी आहे, 2 पत्न्या होत्या. कोण? आदिती आणि दिती. आदितीपासून सगळे देव जन्माला आले होते आणि दितीपासून सगळे दानव आहेत. आदितीला खूप मुलं आहेत, सगळे देव आदितीचे मुलं होते. दितीला पुत्र नव्हता. तर स्त्री स्वभाव आहे, कोणत्याही स्त्रीला मातृत्व किती प्रिय असतं. आदितीला दुःख वाटायचं. कशाचं? मला पुत्र नाही याचं दुःख तर होतच, पण त्यापेक्षा जास्त माझ्या सौतीला इतके पुत्र आहेत याचं दुःख होतं. माझ्यापेक्षा ती सुखी का?
आणि संध्याकाळच्या वेळेला कश्यप महाराज संध्या करत होते आणि साज शृंगार केलेली दिती अत्यंत नटून थटून तिथं आली आणि नमस्कार केला, बांगड्या वाजवल्या की कश्यपाने डोळे उघडले. दिती अवेळी नमस्कार केला. महाराज एक इच्छा आहे पूर्ण करा. काय महाराज? मला आजपर्यंत पुत्र झालेला नाही, मला आपल्याकडून आत्ता अशी क्रिया हवी आहे की मला पुत्र झाला पाहिजे. अगं दिती काय बोलतेस? प्रदोष काळ आहे. या वेळेला भगवान शंकर त्यांच्या गणांबरोबर पृथ्वीच्या वरती पृथ्वीवर फिरायला आलेले असतात. सगळ्यांना तथास्तु तथास्तु म्हणून आशीर्वाद देत असतात. म्हणून आमची जुनी लोक सांगायची की संध्याकाळच्या वेळेला भगवान शंकर तथास्तु म्हणतात. आपण हरिपाठ म्हणला पाहिजे, रामरक्षा म्हटली पाहिजे, विष्णू सहस्त्रनाम म्हणलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, तुळशीजवळ दिवा लावला पाहिजे, अंधाराला जागा ठेवली नाही पाहिजे. कारण ते तथास्तु म्हणतात. जे आपण त्यावेळेला काम करतोय ना त्याला ते भगवान शंकर तथास्तु म्हणतात. मग आपण जर सिरियलवर याच वेळेला सासू सुनेचे भांडणं पाहत असू आणि चुकून महादेव तथास्तु म्हणला म्हणजे आपल्या घरात पटतंय ना? का बंद करायचं? आपण सासू सुनेचे भांडणं पाहिजे आणि वरून महादेवाने आपल्याला ते बघताना पाहून तथास्तु आहे ते कमी आहे का? त्यासाठी घरात आजी आजोबा नावाचं जे व्यासपीठ असायचं ना पहिले, आता आजी जर फुटक्या चष्म्यातून टीव्ही बघत असे नातवाला काय सांगायचं? असं वागू नये दिती. कामेन कर्मनाश स्यात्, क्रोधेन ज्ञाननाशनम, लोभेन भक्तिनाश स्यात्, तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. कामाने माणसाचा कर्मनाश होतो. कामवासना चांगली नाही. भगवंताचं नामस्मरण कर. नाही महाराज नाही. शेवटी हिने अशी काही मोहिनी कश्यपांना घातली. कश्यपांचा नाईलाज झाला. तिला तृप्त केलं. कश्यपांनी स्नान केलं, पुन्हा संध्या केली. मात्र अनुष्ठान भंग पावलं होतं कश्यपांचं. संध्याकाळच्या वेळेला अशी गोष्ट घडून गेल्यामुळे कश्यपांनी दितीला शाप देऊन टाकला. दिती तुझी इच्छा आहे ना पुत्र व्हावे, पुत्र होतील, पण महाभयंकर राक्षस तुझ्या पुढे जन्माला येतील. तू माझं कर्मनाश केलास. महाराज राक्षस तर राक्षस, मी आई तर होतीये ना, यातच माझे सौख्य सामोले आहे. जय हिंद. आणि खरंच तसं झालं. एवढा गर्भ वाढलेला, एवढं तेज वाढलेलं या दितीच्या गर्भाचं. का? 2 राक्षस हिच्या गर्भात होते. शेवटी कश्यपांनी हिची प्रसूती करून घेतली. त्या गर्भाचं चेस सहन होईना म्हणून. झाल्याबरोबर ज्यांचे पाय जमिनीवर आणि डोकं आकाशाला लावावे असे लेकरं म्हणाव का यांना? असे लेकरं पाळणे केवढाले करावं लागतील यांच्यासाठी. कोण होते? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू नावाचे 2 दैत्य. हा हिरण्यकश्यपू आहे ना, थोडा आईच्या वळणावर आहे, थोडा बाबांच्या वळणावर आहे. का? कारण त्याने कश्यपांना पाहिलं आपले बाबा काय करतात, तपश्चर्या. आपण तपश्चर्या केली पाहिजे म्हणून हिरण्यकश्यपू तपश्चर्याच्या मार्गाला गेलेला आहे. त्याला जाऊ देऊ आपण, त्याला काही आज भेटायचं नाही आपल्याला. त्याला काम पडेल तेव्हा परत आणू, पडणारच आहे उद्या. पण हा हिरण्याक्ष जो आहे ना, हा संपूर्ण आईच्या वळणावर गेलेला आहे. आतेताईपणा करणे हा आईचा जो गुण आहे हा याने पूर्ण घेतलेला आहे. जन्म झाल्याबरोबर हातात गदा घेतली, धन 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 पाय आदळले. हातातली गदा घर 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 फिरवली. अरे त्रैलोक्यात कोण आहे जो माझा सामना करू शकेल? इंद्रादिक देवांना सगळ्यांना एकतर माझं स्वामित्व स्वीकार करा, अन्यथा माझ्याशी युद्ध करा. सगळ्यांना हरवत हरवत जाणारा देवर्षी नारदांना भेटला. नारदा माझ्याशी युद्ध करा, अन्यथा माझं स्वामित्व स्वीकार करा. नारद म्हणाले, हे बघ बाबा, कीर्तनकाराचं काम, कथाकाराचं काम मारामारी करणं नाही. फार फार तर 2 माणसाचे लावून देता येईल. आम्ही स्वतः काही फायटिंग करू शकतो का?
पण माझा मालक काय म्हणाले, तुझ्याशी बरोबरीचा आहे युद्ध करायला. कोण? भगवान नारायण. कुठे आहे तो? अरे आमचे भगवान आलेले आहेत. अतल सुतल तलातल रसातळाला गेलेले आहेत भगवान. कशासाठी? पृथ्वी आणायला. वराहाचा अवतार का घेतला? पृथ्वी काखेत अशी हातात नाही उचलता येणार. अहो दळणाचा डबा लवकर उचलत नाही. पृथ्वी काय कशी उचलता येईल? मग कशी उचलावी लागेल? दातावर उचलावी लागेल. मग दात, ऊस खाल्ला तरी दात पडतात. विठोबा वापरा नाही तर पांडुरंग वापरा. मग अशा प्राण्याचा अवतार असला पाहिजे ज्याचे दात अत्यंत टणक आहेत. मग तो कोण आहे? वराह. म्हणून भगवंताने आपल्या दातावर पृथ्वी धारण करून वर आणली. हिरण्याक्ष समोर गेला वराह भगवंताच्या. माझ्याशी युद्ध कर, अन्यथा माझं स्वामित्व स्वीकार कर. थांब थांब थांब, तुझ्यासाठीच आलेलो. एवढी पृथ्वी जागेवर ठेवू दे मला. पृथ्वी भगवंताने स्थापित केली. शेषाचा आधार त्या पृथ्वीला दिला. भगवान हिरण्याक्ष समोर आले. गदेचा प्रहार हिरण्याक्षाने भगवान वराहावरती केला. हातातली गदा घेऊन बाजूला फेकून दिली. वराह अनेक पंचा हिरण्याक्षाला उचलून घर 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 फिरवला महाराज. दणकन आदळला. हाताची मूठ केली. एक मुष्टी प्रहार वक्षस्थळावरती करून हिरण्याक्ष संपून टाकला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानी खातं उघडलं बरं का हिरण्याक्षापासून. आता 7 दिवस नुसती मारामारी. आतापासून है की नाही? हिरण्याक्ष संपवून टाकला. वराह भगवंताने वचन घेतलं ऋषी मुनींकडून की मी हा जो अवतार घेतलाय ना, हा माझं कर्तव्य म्हणून घेतलेला आहे. का? पृथ्वीचं पालन माझं काम आहे. त्याच्यामुळे माझ्या या रूपाचे कुठेही मंदिर करायचे नाही. कारण मी पूजला जावा असं मला वाटत नाही. काय भगवान प्रामाणिक आहे. आपण नुसती रांगोळी काढली तर 8 तास त्या रांगोळीच्या बाजूला खुर्ची टाकून बसतो. आपण काढली म्हणजे मी उदाहरण देतोय बरं काय. त्याला जरा सुद्धा त्याच्या कार्याचा अहंकार नाही. ज्याला आपल्या कार्य आपण केलेल्या कामाचा अहंकार न करायची सवय लागली ना, तो ईश्वरी आहे. तो ईश्वरच आहे. आणि भगवान वराह आपला तो अवतार संपवतात. इकडे मनु आणि शतरूपेचं तप पूर्ण झालंय महाराज. ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवा, आमचं तप पूर्ण झालं. आता पृथ्वीवर जायला, कारण पृथ्वी जागेवर आहे. कुठे जायचं मग आता एकटा माणूस जर निघाला काका, माझ्यासारखा जर असला एकटा, तो कसाही जाऊ शकतो. बॅग घेऊन कुठेही राहू शकतो. पण बायको बरोबर न्यायची. कसंही जाता येतं का? नाही जाता येत. व्यवस्था बघावं लागते. गाडी व्यवस्थित आहे का? तिथे गेल्यावर राहायची व्यवस्था व्यवस्थित आहे का? खायची व्यवस्था व्यवस्थित आहे? कारण बायको बरोबर आहे. मनु महाराज म्हणतात असं एकदम जाता येणार नाही पृथ्वीवर राहायला. एखादी नगरी निर्माण केली पाहिजे. एखादी नगरी निर्माण केली पाहिजे. आणि जगाच्या पाठीवर आपल्या पृथ्वीवर पहिली नगरी निर्माण झाली आहे. श्रीमद भागवतात तिचा उल्लेख आहे. कुठली नगरी केली? शरयू तीरा वरी अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या शरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. विचार करा श्रोत्यांनो, आपल्या
धर्मा ग्रंथांपैकी जो आद्य ग्रंथ आहे श्रीमद भागवत, त्या श्रीमद भागवतातही उल्लेख आहे अयोध्या मनुनिर्मित नगरी. आपल्या एवढ्या आद्य ग्रंथामध्ये लिहिलेलं असताना सुद्धा ती आपली आहे हे सिद्ध करायला 25 वर्ष लागली. आपला प्रतिष्ठा आहे, श्रीराम मंदिराचा अंतर्गत उत्सव चालू आहे म्हणून बोलतोय. ज्येष्ठ असे विधिज्ञ सभा मंडपात आहेत, आयोजकांमध्ये आहे याची मला जाणीव आहे. जेवढी धर्मग्रंथ आपल्याला वंदनीय आहेत तेवढंच आपल्या देशाचं संविधान आहे, तोच कायदा आहे, तेच नियम आहेत, तेच न्यायालय आहे. पण न्याय होण्यासाठी 25 ते 30 वर्ष लागतात. आपण सर्वजण माझ्यापेक्षा सुज्ञ आहात. आपल्या देशामध्ये राहून आपल्या हक्काची, आपल्या श्रद्धेच्या ठिकाणी असणारी, आपल्या जिव्हाळ्याची असणारी अयोध्या नावाची नगरी मुक्त करायला जर आपल्याला पिढ्यानं पिढ्या खपवाव्या लागल्या असतील, 500 वर्षाचा संघर्ष करावा लागला असेल, तर आता आपण इथून पुढे गाफील राहून जमेल का मला सांगा. अयोध्या तेव्हाही आपली होती, अयोध्या आजही आपली आहे आणि अयोध्या इथून पुढे चंद्र सूर्य असेपर्यंत आपलीच राहणार आहे. कारण आमच्या सकल मानव जातीसाठी आदर्श असणारे प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजे आहेत. अरे याच नगरीमध्ये इक्ष्वाकुकुल कीर्तिभूषण राजा दशरथ धर्मपरायण, आमचे दशरथ महाराज या इक्ष्वाकू कुळामध्ये ती अयोध्या आहे. जगाच्या पाठीवरची आमची पहिली नगरी अयोध्या निर्माण झाली. मनु महाराज त्याचे राजे झाले. मनु महाराजांचे आपल्यावर उपकार काय माहिती आहे तुम्हाला? आपण ही जी नाती आज सांभाळतो ना, हिला आई म्हटलं पाहिजे, यांना बाबा म्हटलं पाहिजे. पती पत्नीच्या नात्याचे शिष्टाचार काय आहेत, प्रोटोकॉल्स काय आहेत, काकू हिला म्हटलं पाहिजे, यांना काका म्हटलं पाहिजे, आईच्या भावाला मामा म्हटलं पाहिजे. हे सगळे नाते संबंध ज्यांनी आम्हाला शिकवले ना, ज्यांनी याचं संविधान, वैश्विक संविधान पहिलं लिहिलं मनुस्मृतीच्या रूपानं, ते मनु महाराज आहेत. त्यांनी जर सांगितलं नसतं तर काय नातं कळलं असतं आपल्याला? त्या मनु महाराजांनी शिकवलं नसतं तर स्त्रीची किंमत काय कळाली असती? मनु महाराजांनी मनुस्मृतीत लिहिलं, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. कुठल्याही ग्रंथावर पूर्ण आक्षेप घेण्याआधी त्या ग्रंथाचा सखोल अभ्यास करावा. चारही वर्णांची वर्ण आश्रमांची जी कर्म आहेत ती विस्तृतपणे, ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा ब्राह्मण आहे आणि क्षत्रियाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा क्षत्रिय आहे, ही आजची व्यवस्था सांगते. त्या काळामध्ये मतंग नावाचेही ऋषीच होते, व्यासही ऋषीच होते आणि कश्यपही ऋषीच होते, विश्वामित्रही ऋषीच होते. आपल्या तपोबलाने लोक आपलं पद ही तपावर ठरायची त्या काळात. किती आदर्श व्यवस्था असेल मनु महाराजांची. आमच्या शबरी मातेचे गुरु कोण आहेत? मतंग नावाचे ऋषी आहेत. ज्ञानाचा अधिकार प्रत्येकाला आहे आमच्या संस्कृतीमध्ये. फार उपकार आहेत मनु महाराजांचे हे. शतरूपा राणीचा आणि यांचा संसार सुरू झाल्याबरोबर यांना 2 मुलं आणि 3 मुली झाल्या. मोठी मुलगी आहे, तिचं नाव आहे देवहूती, आकृती दुसरी आणि प्रसूती नावाची तिसरी कन्या. 2 मुलं आहेत, एकाचं नाव आहे उत्तानपाद आणि दुसऱ्याचं नाव आहे प्रियव्रत. 2 मुलांच्या पाठीवर मुली किती असल्या पाहिजे? 3. हाही दंडक मनु महाराजांनी त्या काळात घालून दिला होता. पाळण्याचा किती फायदा आहे आज कळतंय. फार सूक्ष्म आहे हे सगळं. देवहूती महाराज त्या काळात काय असायचं? अष्टवर्षात भवेत कन्या. 8 वर्षाची मुलगी झाली
की तिची काळजी करावी लागायची. म्हणजे काय, उपवर कन्या होता, उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते. उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते. काय शब्द वापरलेत बघा मोरोपंतांनी. कातरते म्हणजे काय, कात्री लागते ती. कातर, पुन्हा कातर, कातर संसार सागर बुडते कातरते. एकच शब्द पण तीनदा. प्रत्येक पित्याला काळजी वाटते की नाही आपल्या मुलीचं कसं होईल. मनू महाराजांना काळजी आहे देवहूतीचं कसं होईल. ब्रह्मदेवाने आज्ञा केली, माझ्या छायेपासून निर्माण झालेले ऋषी आहेत करदम नावाचे. काय नाव आहे, करदमन, ज्यांनी षड्रिपूचं दमन करून टाकले असे करदम. दरवेळेला ऋषी म्हणजे म्हातारेच असतात असं समजू नका. सदासेवी आरण्य तारुण्य काळी आमची संस्कृती काय आहे, परमार्थ तारुण्यात सुरू करायचं आहे. कर्दमांना तू तुझी देवहूती अर्पण कर. महाराज ज्या वडीलधारे, ज्या पूर्वीच्या काळी काय असायचं, लग्न वडीलधाऱ्यांनी सांगितली की त्या पद्धतीने व्हायची. महाराज मी कर्दमांना भेटायला जाऊ, हो त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांची भेट घे. म्हणून मनू महाराज शतरूपा राणी त्यांची कन्या देवहूतीला घेऊन निघाले. कुठे आले, पर्णशाळा एक झोपडी कर्दमांच्या तिथे आले. कर्दमांनी स्वागत केलेले आहे. काय कारण मनू महाराज काय साधे आहेत का, सार्वभौम सम्राट आहेत सध्या ते पृथ्वीचे. स्वागतम वो महाभागा आस्यताम करवा. महाराज राजा हा नारायणाचं स्वरूप असतो, आपलं स्वागत आहे बरं. आणि फलाहार दुग्धाहार झाल्यानंतर विचारलं, महाराज कसं काय येणं केलं. आपल्यासारखा सार्वभौम सम्राट माझ्या झोपडीमध्ये आला म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष काम माझ्याकडे असलं पाहिजे. काय काम आहे. महाराज ब्रह्मदेवाच्या आज्ञेने माझी ही कन्या आसनं टाकली होती बरं का. उच्च आसनावर राजा बसलेले आहेत मनू महाराज, त्यांच्यापेक्षा कमी आसनावर शतरूपा राणी आणि देवहूती उभी आहे. उभी आहे याचा अर्थ काय, मुलींवर अन्याय होत नव्हते. वागण्या बोलण्याचे शिष्टाचार त्या काळात कसे होते. स्त्री तेवढ्या मर्यादेचं पालन करू शकत असायची. ही माझी कन्या आपल्याला अर्पण करायची आहे. महाराज माझा विवाह करण्याचा काही पण नाही. अहो पण ब्रह्मदेवांची आज्ञा आहे, तसं असेल तर हरकत नाही. मात्र एक अट आहे, माझं लग्न जर झालं तर माझं 1000 वर्षाचं तप आहे. आता 1000 वर्ष म्हणजे काय, त्यांचं वय आणि आपलं वय, आपली कालगणना आणि त्यांची कालगणना सारखी नाही. पृथ्वी निर्माण झाल्यानंतरची कालगणना आजची कालगणना फरक असेल की नाही. त्यांची मापकं आपली मापकं वेगळी असतील की नाही. आणि आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे 100, 105, 106 वर्षापर्यंत जगणारी लोक पाहतो आपण. जसं जसं कलियुग वाढतंय तसं तसं माणसाची उंची कमी होती आणि वयही कमी होत आहे. शेवटी असं होणार आहे की अंगठ्या एवढा, आज आपला जेवढा अंगठा आहे ना तेवढा माणूस होणार. त्या काळात कालगणनाच तशी असायची. 1000 वर्षापर्यंत महाराज माझं तप चालणार आहे आणि मला या तपश्चर्येमध्ये स्त्री संग करता येणार नाही. मी देवहूतीचा चेहरा पाहू शकणार नाही. 1000 वर्ष मुलीचा चेहरा पाहणार नाही असं म्हटल्यानंतर